कोकण रोड ट्रिपची सुरुवात कुठून आणि कशी करावी चला सांगतो। पहाटे घरून म्हणजेच डोंबिवलीवरून निघालो मुंबईकडे, जिथल्या भाऊच्या धक्क्यावरून सुटणाऱ्या सकाळी 8 वाजताच्या या M2M फेरीला गाठायला। याची बुकिंग आधीच ऑनलाईन केलेली, ज्यात आपली स्कूटर आणि स्वतःला टाकून पोहोचलो अलिबाग साईडच्या मांडवा जेट्टीला। माझे 390 आणि स्कूटरचे 210 असं टोटल 600 रुपयात। जनरली इथे पोहोचून लोक थेट अलिबाग नागावकडे जातात, पण मी एक्सप्लोर केलं यालाच लागून असणारा हा कोस्टल रोड। भेट दिली रेवस जेट्टीला, तिथून रिटर्न या मांडवा जेट्टीच्या बाजूच्या समुद्र किनाऱ्यावर स्कूटर चालवत पोहोचलो करमरकर म्युझियमला, जे एक्सप्लोर करून निघालो तर होतो या कनकेश्वर मंदिराकडे। पण जंगलातल्या सोलो ट्रेकला घाबरून प्लॅन कॅन्सल करत वाटेत रस्त्याच्या कडेने लागणाऱ्या सुंदर रंगसंगतीवाल्या मंदिरांना तर कधी या भूतिया जागेला भेट देत पोहोचलो एका अशा ठिकाणी जिथून फक्त आता समुद्र किनाऱ्यावर नाही तर सरळ समुद्रावर स्कूटर चालवायला, जे की या थळ गावातल्या खुबलडा किल्ल्याच्या बाजूने शक्य झालं। नंतर थळ ते वर्सोली तब्बल 4 किलोमीटर बीचवर स्कूटर चालवत 200 वर्ष जुन्या राम मंदिराला भेट देत पोहोचलो अलिबाग समुद्र किनाऱ्यावर। या अलिबागच्या वर्ल्ड फेमस बीचवर तर सर्वच येतात, पण त्याच्या बाजूच्या अलिबाग जेट्टीला कोणच जात नाही, जिथे भेट द्याल तरच या हजारो मासेमारी बोटींना एकत्र बघायचा अनुभव मिळेल। बाकी या सर्वांची डिटेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तर कशी वाटली माझी ही जर्नी कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही पण प्लॅन करत असाल तर आत्ताच ही रील सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा आपल्या मित्रांना, आणि हो, फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।